कोण कोण महालक्ष्मी ट्रॅव्हल्सने प्रवास केला आहे पटापट कमेंट करा. तर नमस्कार मंडळी, आज मी खूपच एक्सायटेड आहे कारण आपण निघालोय मुंबईवरून आपल्या गावीकडे मिरजला. गावी जाणं म्हटलं की एक वेगळीच फिलिंग असते, थोडी एक्साइटमेंट, थोडी ओढ आणि खूप साऱ्या आठवणी. आणि ह्या सगळ्या प्रवासात आपली एकच चॉईस असते, ती म्हणजे महालक्ष्मी ट्रॅव्हल्स. कारण गावी जायचं असो किंवा मुंबईला परत यायचं असो, आम्ही नेहमी ह्यांचंच बुकिंग करतो. आणि रिझन म्हणजे त्यांची सर्व्हिस. ही बघा आपली बस, क्लीन, नीट आणि कम्फर्टेबल. ह्या ट्रॅव्हल्समध्ये तुम्हाला खालच्या बाजूला सीटर आणि वर स्लीपर कोच असा ऑप्शन मिळतो. मी नेहमी स्लीपर चूज करते कारण लांब प्रवासात आराम खूप महत्त्वाचा असतो. आणि आता बघा, छोट्या छोट्या गोष्टी पण किती युजफुल आहेत. मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट आहे, मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड आहे आणि बॅग बॉटल ठेवण्यासाठी पण रॅक आहे. आणि हो, जी ट्रॅव्हल्स आहे ना, ती आपल्या लोकरी बंधूंची आहे. म्हणजे हॉनेस्टली सांगते, आपल्याच भागातील ट्रॅव्हल्स असल्यामुळे एक वेगळीच ट्रस्ट फील येते. ड्रायव्हर, स्टाफ सगळे खूप काम आणि हेल्पफुल आहेत. आणि ही बघा, सगळ्या महालक्ष्मी ट्रॅव्हल्स लोकरी बंधूंचं कामच भारी आहे. जिथे जेवायला ट्रॅव्हल्स थांबते ते हॉटेलही अप्रतिम आहे. अशा कम्फर्टेबल आणि सेफ प्रवासामुळे गावी जाण्याचा आनंद अजून वाढतो. एक गोष्ट मी नेहमी नोटीस करते, आपण सगळे आरामात बसलेलो असतो, कोण झोपलेलं असतं, कोण फोन वापरतं, पण पुढे एक माणूस असतो जो पूर्ण रात्र जागून आपल्याला सेफ पोहोचवतो. सेफ जर्नीसाठी खरंच थँक्यू. जर तुम्ही पण गावी जायचा प्लॅन करत असाल तर एकदा लोकरी बंधूंची महालक्ष्मी ट्रॅव्हल्स नक्कीच ट्राय करा. चला भेटू उद्या, तोपर्यंत बाय बाय.